नमस्कार, मी भीमराव लोणारे, IBM TV 9 न्यूज आणि मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करते. आपला फाउंडेशन तर्फे महिला दिवस जो आहे तो साजरा करण्यात आला. आमच्यासोबत आपले फाउंडेशनचे जे सर्व आहेत ते आमच्या सोबत आहेत. सर, काय सांगाल? सर्वांना नमस्कार. मी गगन रहांडाले, आपला माणूस फाउंडेशनचा संस्थापक सचिव आहे. आज जागतिक महिला दिनानिमित्त एक छोटासा महिलांसाठी स्पेशल सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला शाळेमध्ये. शाळेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सरांचं, मासुरकर सरांचं मी धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला इथे कार्यक्रम करू द्यायची संधी दिली. आणि खूप छान ग्रुप आहे, खूप छान शाळा आहे, शाळेचे टीचर्स लोक खूप छान आहेत आणि सगळ्या शिक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आम्हाला. आणि आमच्या विरंगुळा कार्यक्रमामध्ये पण त्यांनी छान पार्टिसिपेट केलं, त्यांना पण आम्ही धन्यवाद देतो. आणि भविष्यात असे कार्यक्रम होत राहो महिलांसाठी खास करून आणि विद्यार्थ्यांसाठी, हाच आमचा मानस आहे आणि असे कार्यक्रम आता होणार. आपला माणूस फाउंडेशन तर्फे अनेक उपक्रम राबविले जातात, त्यापैकी हा एक उपक्रम आहे आणि खूप उत्कृष्ट असा हा उपक्रम आहे. महिलांसाठी काहीतरी करण्याचं आपल्या फाउंडेशनने ठरवलेलं आहे. हो, ऍक्च्युली काय, खूप सारे फाउंडेशन आहे की महिलांसाठी उपक्रम राबवतात, पण महिलांना बेसिक आणि ऍक्च्युअल काही पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही फाउंडेशन कडनं. आमचा असा मानस आहे की आमची फाउंडेशन नवीन असलं तरी पण, म्हणजे फक्त 3च महिने झाले आमचं फाउंडेशन आहे, पण मला वाटतं अख्ख्या नागपूर जिल्ह्यामध्ये आमचं फाउंडेशन खूप प्रचलित झालं. आणि याचं श्रेय माझ्या टीमला पण देतो मी. माझी खूप मोठी टीम आहे, खूप चांगली टीम आहे, डेडिकेटेड टीम आहे, जी खरंच इमानदारीने सगळे कामं करते. स्कूल पर्यंत पोहोचते, महिलांपर्यंत, त्याच्यानंतर कॉलेजच्या मुलांपर्यंत पोहोचते आणि ज्या पण गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे ती माझी टीम प्रोव्हाइड करते. त्याच्यामुळे आज आमची फाउंडेशन खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकत आहे आणि आम्ही हे करत राहणार. माझं नाव असं ऐश्वर्या स्वप्नील रहाटे आहे. मी 1-1.5 वर्ष झालंय मी शाळा जो शिक्षण क्षेत्र आहे तो मी निवडलेला आहे. आणि मी आपल्या सोबत जे आहेत सन्माननीय सुद्देशिकी संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव हे माझे आई वडील आहेत. त्याच्यामुळे अगोदर माझं जे क्षेत्र होतं ते होतं एव्हिएशन. मी तिथे 8 वर्ष काम केलं, इंडिगो एअरलाइन्सला होती. आणि माझ्या आई वडिलांनी कधी मला हे नाही सांगितलं की तुला इंजिनिअरिंग करायचंय की तुला डॉक्टर करायचंय. त्यांनी फक्त उलट मला हे म्हटलं की हे सोडून तुला जे वाटतं ते तू कर. त्याच्यामुळे मी माझ्या आवडीचं जे माझं क्षेत्र होतं ते होतं एव्हिएशन. मी ते चूज केलं. मला तिथे 8 वर्ष झाले तिथे काम करून. आणि इंडिगो एअरलाइन्स एक अशी कंपनी आहे जिथे हायएस्ट नंबर ऑफ फिमेल पायलट्स आहेत. त्याच्यामुळे या कंपनीने मला दुनिया काय असते ही एक्सप्लोर करायला शिकवलं, बाहेर काय क्षेत्र आहे घराच्या बाहेर निघाल्यावर कळतं. तर या एव्हिएशननी मला भरपूर काही शिकवलं. आणि तो जो अनुभव म्हणजे जिथे विमानं आकाशात उडतात या क्षेत्रातून मी विमानं चालवणारे जे मुलींना जे बनवायचं आहे ते हे क्षेत्र आहे. त्याच्यामुळे दोन्ही क्षेत्रांचं स्वप्न सारखंच आहे. त्याच्यामुळे मला एकच म्हणायचं आहे की मुलींना स्वप्न बघू द्या, पूर्ण होतील नाही होतील दुसरा विषय आहे, पण आपण त्यांचे स्वप्न ठरवण्यापेक्षा त्यांना स्वप्न ठरवू द्या की मला काय बनायचंय. याच्याने ते अजून उत्कृष्टपणे पुढे जाऊ शकतात. आणि जसं माझ्या आई वडिलांनी माझ्या विश्वास ठेवून मला ही संधी दिली की आता तू शाळा बघ, कारण की त्यांना सुद्धा एक आधार हवा आहे. तर एक मुलगी म्हणून, एक पत्नी म्हणून, एक आई म्हणून मी आज इथे उभी आहे. आणि मी पूर्ण श्रेय माझ्या आई वडिलांना, माझ्या सासू पण आले आहेत त्यांना, माझे पती, माझी लहानशी मुलगी जी मला नेहमी हसत खेळत आई तू ऑफिसला जा, लवकर जा, जिंकून ये, हे जे म्हणून जे प्रोत्साहन देते, तर हे माझी हिंमत आहे. मला साथ तशी सगळ्यात जास्त आईची. बाबा तर एक प्रेरणासूत्र आहेतच, पण आई लहानपणीपासून आताही काय बरोबर आहे, काय चुकतं किंवा काय अजून चांगलं करता येईल, कारण की हे जे सगळं उभं केलं आहे हे पुढे न्यायसाठीच आहे, अजून उत्कृष्ट पद्धतीने न्यायसाठी. त्याच्यामुळे अजून आपण काय व्यवस्थित करू शकतो हे सगळं आम्ही मिळूनच ठरवतो. सगळे ग्रुप डिसिजन असतात. आईचा साथ तर आहेच, पण वडील ही तेवढेच इक्वली आहेत. पण की तुम्ही ज्यावेळेस ते कितनी प्यारी है कितनी, तेव्हा तुम्ही एकदम भावुक झालेल्या होत्या आणि तुमच्या डोळ्यात अश्रू नव्हते, पण हृदयामध्ये अश्रू होते. एखादा क्षण असा जेव्हा बालपणी आईंनी तुम्हाला काही रागवलं असेल किंवा काही म्हणजे अभ्यासासाठी? भरपूर रागवलंय पण कधी हात नाही उचलला. भरपूर रागवला पण कधी हात नाही उचलला. कारण की आज हे पण आम्ही हे करतो, एक्सपिरियन्स करतो की हात उचलून तुम्ही त्यांना अजून
काय म्हणतात त्याला, अजून तुम्ही त्या अग्रेसिव्ह वेनी तुम्ही ओढता, पण हेच तुम्ही प्रेमाने समजवलं. आजही मला जेव्हाही माझ्या आईची गरज पडते, आजही माझ्या आईला हाक मारते की मम्मी प्रॉब्लेम आला, मम्मी असं झालं तसं झालं, तर तेव्हा ती मला सांभाळते, ती मला सांगते की काही होत नाही, याच्यातून आपण मात काढू, याच्यातून आपण रस्ता काढू. त्याच्यामुळे तू कितनी अच्छी है, तू कितनी प्यारी है, मेरी प्यारी माँ, प्यारी माँ. ते तुमच्यामुळेच ती आज उच्च पदावर आहे. काय सांगाल? भाऊक झाले. नाही ती माझी साथ आहे तिला, यात वादच नाही. मुलांना पुढे नेण्यासाठी आईवडिलांचा हात असतो, परंतु मुलींनी पण ते ऍक्सेप्ट करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण आपण जे सांगतो ते तिला पटायला पाहिजे, आणि त्या दृष्टिकोनातून ती जर मार्ग काढत असेल तर ती नक्कीच म्हणजे पुढे आणखीन चांगलं करू शकेल, हा तिचा पाया आहे. तुमचा साथ होता म्हणूनच आज ती पुढी आहे. हो पुढे आहे की आहे, नाही आहे? पुढे आहे. मला जेव्हा ती शाळेमध्ये येते, पाऊल ठेवते, आणि तिचं जे अपिअरन्स असते, आत्ताच नुकताच तिचा 5 तारखेला वाढदिवस झाला, आणि ती जेव्हा माझ्या सगळ्या शिक्षकांनी तिचा वाढदिवस साजरा केला, आणि ते सगळे ती सोमवार आणि तिच्या मागे सगळे शिक्षक होते, तर तिचं जे अपिअरन्स पाहून मला इतकं गदगदून आलं की मी तिला कडकडून मिठी मारली. तर एक चांगल्या पदाची जे डायरेक्टर म्हणून मी जे आज बघते आहे, तेच डायरेक्टर रूप तिच्यामध्ये मला नेहमी बघायला मिळते. तिच्यावर लहानपणापासूनच संस्कार तुमचे आहेत. संस्कार असे झाले की ती 11वीत असताना पासून ही माझी शाळा व्यवस्थितपणे सांभाळते. मी जेव्हा केव्हा आपल्या कामाला बाहेरगावी जायचो तेव्हा ती पूर्ण शाळा सांभाळायची, आणि मला खूप अभिमान आहे तिच्यावर, सर्व माझ्या दोन्ही मुलींवर. की मुलींना सांगितलं आहे मी की कितीही कसाही प्रसंग आला तर त्याला घाबरायचं नाही, डगमगायचं नाही, एकदम डेअरपणे त्याला तोंड द्यायचं. मी तिलाच म्हणून नाही, माझ्या शाळेतल्या सगळ्या शिक्षकांना मी सांगतो की तुम्ही या ठिकाणी ज्ञानासाठी येता, मुलांच्या सेवेसाठी येता, तुम्ही तुमचं काम पूर्ण बरोबर करा, तुम्हाला कोणीही अडवणार नाही, आणि तुम्ही एक नाव कमवाल शाळेमध्ये. आणि म्हणून मी माझ्या शाळेतील सगळ्या लोकांना त्यांचे डिपार्टमेंट वाटून दिलेले आहेत. ते आपला पूर्ण रेकॉर्ड, आपला पूर्ण अभ्यास, विद्यार्थ्यांना सांभाळणे आणि पालकांशी संबंध ठेवणे, अशा सर्व गोष्टींनी त्यांना परिपूर्ण केलं, आणि म्हणून मला कोणताही टेन्शन येत नाही. सर्व काही बिलकुल व्यवस्थितपणे चालते, आणि प्रगतीचं मला करायची आहे शाळेची खूप. आणि मला आता पूर्ण विश्वास आहे ऐश्वर्या या ठिकाणी आल्यामुळे की आता ती नवीन जनरेशन प्रमाणे सगळी शाळा एकदम टॉप करेल, आणि तिने सुरुवात पण केली. की माझी पत्नी जी आहे तिने पूर्ण घर सांभाळलं, मुलांना सांभाळलं, त्यांचं शिक्षण पूर्ण केलं, आणि परिपूर्ण त्यांना केलं. तर माझी पत्नीच म्हणून नाही, सर्व स्त्रियांना मी तेवढाच समान मान देतो, आणि त्याही आपापल्या घरच्या मुलांना संस्कारित करतील, त्या मुलांना चांगलं करतील, अशी अपेक्षा मी त्यांच्याकडूनही ठेवतो. माता पिताचा आशीर्वाद जोपर्यंत मुलांवर नसतो तोपर्यंत चांगला मुलगा घडत नाही. हे माता पिता आहेत, आणि यांनी एक चांगली मुलगी अशी घडवलेली आहे, चांगली माता अशी घडवलेली आहे, आणि त्या सुद्धा घरी सांभाळतात आणि शाळाही सांभाळतात. अशा या ताई आहेत, आणि किती भावुक झाल्या तुम्ही या गाण्याच्या माध्यमातून बघितलेलं आहे. आपण बघत राहा IBM TV9 न्यूज, मिशन महाराष्ट्र न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन मात्र वाजवण्यास विसरू नका. धन्यवाद, नमस्कार.